गाडी इथंच पार्क केली आणि आता ह्या समोर ह्या ज्या वाटेने हा डोंगर चढत आम्हाला जायचं आहे. हा जो समोर जो किल्ला दिसतोय हा आहे किल्ले रोहिडा किंवा विचित्रगड. बरं झालं किल्ल्याच्या सुरुवातीलाच इथे ॲक्च्युली कोणी दिसत नव्हतं आम्हाला की ज्याच्याकडे आम्ही बरोबर चाललोय का हे विचारण्यासाठी इथे कोणीच नाही आहे. पण दूर एका शेतामध्ये एक भाऊ काम करत आहेत. त्यांना आता इकडूनच आवाज देऊन विचारलं आणि कळालं की ही वाट चुकीची आहे. त्यामुळे असं होऊ शकलं असतं की तासाभराची पायपीट डोंगर चढाई केल्यानंतर लक्षात आलं असतं की कदाचित आम्ही चुकीच्या वाटेने आलो आहे आणि तिथून परत यावं लागलं. आणि ही भीती मनात होती माझ्या, म्हणूनच मी इकडे तिकडे बघत होतो की कोणी स्थानिक कोणी दिसत आहेत का की ज्यांना विचारता येईल. पण नशिबाने आमचा फार वेळ वाया गेला नाही आहे आणि सुरुवातीलाच आम्हाला कळालं आहे की आम्ही चुकीच्या वाटेने किल्ला चढाईला सुरुवात करत होतो. तर आता आम्ही परत फिरून मुख्य रस्त्यावर जाऊन तिकडून जी करेक्ट वाट आहे तिकडनं जाऊ. आता गडावर जाणारी ही वाट आता इथे एक बाजी पासलकर माध्यमिक विद्यालय आहे आणि ह्या माध्यमिक विद्यालयाच्या इथेच गडावर जाण्यासाठी वाट दिसते आणि इथूनच समोर आपण किल्ला बघू शकतो. ह्या हायस्कूलच्या समोर ही मंडळी बसलीत आणि गड चढाईच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही अशी पाण्याची टाकी लागते आणि ही पाण्याची टाकी हेच आपण बरोबर चाललोय का ह्याची खूण आहे. गड चढाईच्या पहिल्या टप्प्यात आल्यानंतर किल्ला अगदी क्लिअर दिसू लागतो, पण अजूनही तासाभराची चढण बाकी आहे. पुणे सातारा हायवेवरचं कापूरहोळ गाव आणि ह्या कापूरहोळ गावापासून एक राईट जातो जो भोर ह्या तालुक्याच्या ठिकाणाकडे येतो आणि ह्या भोरपासून पुढे बाजारवाडी हे गाव आहे. ह्या बाजारवाडी गावामध्येच बाजी पासलकर माध्यमिक हायस्कूल ही एक सरकारी शाळा आहे. ह्या सरकारी शाळेचं जे फेन्सिंग आहे, कंपाऊंडचं फेन्सिंग आहे, त्याच्या ते तारांचं कुंपण एक ठिकाणी फाटलेलं आहे. तर तिथून आपण ह्या किल्ल्याच्या चढाईला सुरुवात करू शकतो आणि त्या ठिकाणाहून गड माथ्यावरती जाण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो. आणि आज आम्ही दोघेच जण असल्यामुळे आम्हाला फार जास्त वेळ लागणार नाही आहे गड चढाईला. कारण जरी आता ऊन लागायला लागलं असलं तरीही मध्ये न थांबता ह्या स्पीडने गडाच्या माथ्यावर पोचायचं आहे आम्हाला. हे जे पुढे चाललेत ना, हे महाराष्ट्राचे हास्यजत्रामधले खांडेकर नाही आहेत, तर हे आमचे विजय कांबळे आहेत. ह्या किल्ल्याचा ट्रेक हा सोपा असला तरी सुरुवातीपासूनच ही खडी चढण असल्यामुळे बऱ्यापैकी दमछाक होते. आणि आता साधारणपणे 11:15 वाजलेत, त्यामुळे ऊन पण अगदी डोक्यावर आलं आहे आमच्या. म्हणजे गडावर पोचेपर्यंत 12 वाजलेले असतील आमचेही आणि घड्याळातलेही. गड आणखीन जवळ आलाय, परंतु अजूनही साधारण 1.5 तासाचा वेळ लागणार आहे. तो गाइस, कौन से स्कूल से आए हो तुम लोग? कहाँ से? ओके,
और अभी जहां से तुम आए हो, जो किला देख के जो तुम लोग आए हो, वो कौन सा किला है? इसका हिस्ट्री पता है तुम लोगों को? क्या है हिस्ट्री, कौन बताएगा मेरे को? ये शिवाजी महाराज का किला है। हाँ, शिवाजी महाराज का पहला किला है किया था। फर्स्ट हिल फोर्ट था शिवाजी महाराज का। क्या था? हिल फोर्ट। हाँ, ओके। उन्होंने जीता है। यस, किससे जीता था ये किला? और यहाँ पे उनको और क्या मिला था? सिर्फ किला ही नहीं मिला था, और एक बंदा भी मिला था। क्या नाम था उनका? बाजी प्रभु देशपांडे, करेक्ट। जो बांदल देशमुख के यहाँ पे नौकरी करते थे। तो जब महाराज ने ये किला जीता, तो वो किले के साथ वो बाजी प्रभु देशपांडे भी उनको यहाँ पे ही मिले। भाई दे रहे हैं अभी सही सब सारे बच्चों को। हमको भी दो। हाँ, सबको देता है। भाई एकदम फेमस हो गए, जल्दी सब्सक्राइब करो। सब्सक्राइब टू यूट्यूबर। लाइक शेयर सब्सक्राइब। 4 बस। बस। तो बाकी सब ये स्कूल के ग्रुप में से कुछ बच्चे छूट गए थे, जो अभी आधे रास्ते में मिल गए। तो प्रत्येकाने आपले इंट्रोडक्शन द्या। मी यशिका कांकरिया। मी प्रिशा पियुष पटेल। मी पिहू पतार। मी मोहा कोल्हे। ही चढून गेल्यानंतर गडाचा पहिला दरवाजा लागतो। हा किल्ल्याचा पहिला दरवाजा नावाचं गणेश दरवाजा। दरवाजातून आत आल्यानंतर इथे उजवीकडे एक छोटीशी देवडी लागते। तिथे आता नेमकं हे कोणत्या देवाचं देवस्थान असेल ते सांगता येत नाहीये। विकिपीडियावरती एक साधारण 1 ते 1.5 तास असा एक अंदाजे वेळ दिलेला आहे। तो सर्वसाधारण वेळ आहे। आता आम्ही दोघेच असल्यामुळे आम्ही साधारण पाऊण तासात पोचलोय, आणि तेही फक्त ती मध्ये शाळेची मुलं भेटली होती आणि त्यांच्यासोबत थोडासा एक 5-10 मिनिटाचा टाइमपास झाला असेल। अदरवाईज 30-35 मिनिटांमध्ये पण आम्ही ह्या पहिल्या दरवाजावरती येऊ शकलो असतो। या किल्ल्याचं मुख्य नाव हे रोहिडा किल्ला असं आहे, पण तरीही त्याला रोहिडेश्वर किंवा दुसरं नाव आणखीन विचित्रगड हेही नाव आहे ह्या किल्ल्याचं। आणि हा किल्ला भोर तालुक्यातल्या बाजारवाडी ह्या गावाजवळ येतो। शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला बांदल देशमुखांच्या अखत्यारीत होता, आणि 1656 साली महाराजांनी हा किल्ला बांदल देशमुखांकडून जिंकून घेतला। आणि त्याच लढाईमध्ये शिवाजी महाराजांना बाजीप्रभू देशपांडे नावाचं रत्न सापडलं होतं। बाजीप्रभू देशपांडे हे सुरुवातीला बांदल देशमुखांकडे चाकरी करत होते, आणि रोहिडा किल्ल्याच्या ह्या लढाईमध्ये महाराजांनी हे रत्न ओळखलं आणि त्यांनी आपल्याकडे घेतलं। आणि तेच बाजीप्रभू जे महाराजांसाठी पावनखिंडीच्या लढाईमध्ये, घोडखिंडीच्या लढाईमध्ये ज्यांनी आपले प्राण दिले होते। पहिला दरवाजा पार करून आपण वरती आल्यानंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वरती आलं की हा इथे समोर दिसतो हा दुसरा दरवाजा। वक्राकार बुरुजाच्या आतमध्ये लपवून ठेवल्यासारखा हा दुसरा दरवाजा आहे, की ज्याच्यावरती डायरेक्ट हल्ला होऊ नये, तोफेचे गोळे डायरेक्ट दरवाजावरती येऊ नयेत म्हणून हे असं बुरुजाचं संरक्षण दरवाजाच्या भोवती केलेलं असायचं। हा गडाचा दुसरा दरवाजा, आणि ह्या दरवाजातून आत गेलं की डावीकडे असलेले हे पहारेकरांची देवडी, पण आता ह्या देवडीचं वरचं छप्पर उडालंय। आणि इथे उजवीकडच्या बाजूला हे इथे एक पाण्याचं टाकं होतं आहे, परंतु ते आता हे ॲक्च्युली भुयारी टाकं आहे, आणि ह्या भुयारी टाक्यामध्ये
इथून पायऱ्याने उतरून खाली जावं लागतं. पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी उडून जाऊ नये किंवा त्याच्यामध्ये घाण कचरा वगैरे साठू नये ह्यासाठी ही अशी भुयारी टाक्यांची व्यवस्था केलेली असायची. पायऱ्यांच्या मध्येच हा असा एक होल केलेला दिसतोय. आता हा होल इथे कोणत्या कारणासाठी असेल ते मात्र नक्की सांगता येऊ शकत नाहीये. दुसऱ्या दरवाजाच्या वरतीच असलेला हा फत्ते बुरुज. आणि देखरेख करण्यासाठी असलेले तिथे असलेले हे झरोके. आणि ह्या दुसऱ्या दरवाजाकडून थोडं पुढे गेलं की हा लागतो हा इथे समोर गडाचा तिसरा दरवाजा. किल्ल्याचा तिसरा दरवाजा हा सुस्थितीत असून त्याच्यावरती एका बाजूला देवनागरी आणि दुसऱ्या बाजूला फारसी भाषेतील शिलालेख आढळतात. आणि ह्या किल्ल्याच्या ह्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला हे असे गजमुख आहेत. काही इतिहासकारांच्या मते हा गडाचं हे तिसरं प्रवेशद्वार हे इब्राहिम आदिलशहाच्या काळामध्ये 1656 मध्ये हे प्रवेशद्वार बांधलं होतं असं काही अभ्यासकांचं मत आहे. ह्यातला देवनागरी भाषेतला जो शिलालेख आहे त्याच्यावर असं लिहिलंय, हजरत सुलतान मोहम्मद पादशाह साहेब कारकिर्दीत विठ्ठल मुदगलराव हवालदार किल्ले रोहिडा. आणि फारसी भाषेतला जो शिलालेख आहे त्यावरती लिहिलंय, हजरत सुलतान मोहम्मद शाह पादशाह साहिब इत अमीर दरवाजह हिना बोसवर विठ्ठल मुदगलराव हवालदार किल्मह रोहिरह दर सनह 1056. हा दरवाजा, ह्या दरवाजातून आत आल्यानंतर इथंही ह्या पहारेकरांची देवडी आहे आणि ह्याच्यावरचंही छप्पर उडालेलं आहे. आणि डावीकडील भागातही असे एक पहारेकरांची देवडी आहे, ह्याच्यावरचंही छप्पर उडालेलं आहे. मगाच्या स्कूलची जी मुलं होती त्यातलीच काही मुलं ही अजूनही किल्ल्यावरती होती. त्यातली ही मुलं आता परत सर्व मुलं चाललीत. तिसऱ्या दरवाजातून आपण वरती आलं की इथंही दिसते राज सदरचे अवशेष आणि बाजूलाच हे असं एक हनुमानाचं मंदिर आहे. ह्या किल्ल्यावरती एकूण 7 बुरुज आहेत आणि ह्या 7 बुरुजांपैकी हा एक बुरुज, त्यानंतर समोर जो दिसतोय हा तिसरा बुरुज आहे. किल्ल्याच्या माहितीचा हा फलक हा इथं लावलाय जो इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. या गडावरती आवडलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गडावरती हे असं स्पीकरवरती ह्या किल्ल्याची माहिती इंग्लिश आणि मराठीमध्ये दिली जाते, जेणेकरून ह्या गडाबद्दल लोकांमध्ये जर काही आख्यायिका वगैरे असतील त्या दूर होण्यास मदत होईल आणि लोकांना खरा इतिहास कळू शकेल. सो हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि अशा गोष्टी प्रत्येक किल्ल्यावरती झाल्या तर खूपच छान होईल. हे इथे एका वाड्याचे अवशेष आहेत. आता हे शिवकार्य प्रतिष्ठान या संस्थेने हे इथं साफसफाई करून हे दगड नीट रचून ठेवलेत. हा किल्ल्याचा नकाशा. या किल्ल्यावरून कुठल्या दिशेला कुठला किल्ला किंवा ठिकाण आहे ते इथं पाहता येतं. या किल्ल्यावरून कमळगड, रायरेश्वर, तोरणा, राजगड, पुरंदर, मांढरदेवी अशी सर्व ठिकाणं इथून पाहता येतात. ते पोहोचल्यानंतर हे असं इथे एक कातळात खोदलेलं पाण्याचं टाकं दिसतं. तलावाच्याच बाजूला असलेल्या
या अज्ञात वीरांच्या समाधी. या गडावर बऱ्याचशा वास्तूंचे अवशेष दिसतात ठिकठिकाणी. या ठिकाणी सुद्धा जोत्याचे अवशेष आहेत. आणि शिवकार्य प्रतिष्ठान ह्या संस्थेनं या गडावरती संवर्धनाचं काम केलेलं दिसतंय. या गडावरती एकूण 7 बुरुज आहेत आणि उत्तरेकडच्या बाजूचा हा शिरवले बुरुज. या शिरवले बुरुजाकडे जाण्यासाठी इथून एक वाट खाली उतरते. या वाटेने आपण या शिरवले बुरुजाकडे जाऊ शकतो. या बुरुजावर जाण्यासाठी इथून या पायऱ्या आहेत. नैसर्गिक अशा या कातळावरती त्याला थोडंसं कोरीव काम करून त्याच्यावरती या बुरुजाची बांधणी केलेली आहे. आणि हा बुरुज एकदम प्रशस्त असा बुरुज आहे. इकडं पाहता येईल की हा पूर्णतः कातळ असा तासून काढलं आहे आणि त्याच्यावरती हा इकडच्या बाजूचा बुरुज हा त्यावरती बनवला आहे. आणि ह्या बुरुजावरती जाण्यासाठी ह्या आता अशा इथून ह्या पायऱ्या आहेत. या बुरुजाला इथे असं हे जागोजागी ही छिद्र केलेली, पण आता ही छिद्र बुजलेली आहेत. या बुरुजावर उभं राहिलं की इथून आपल्याला खालच्या बाजारवाडी गाव आणि आजूबाजूच्या गावांचं दृश्य पाहता येतं. बुरुजावरती आता हे वरचं बांधकाम जे होतं ते ढासळलंय, परंतु इथे असलेले जे झरोके होते, जे शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा इथून हल्ला करण्यासाठी हे जे झरोके असायचे, ते झरोके मात्र अजूनही शाबूत आहेत. ठिकठिकाणी आपल्याला हे झरोके पाहता येतील. शत्रू जर जवळ आला असेल तटबंदीच्या, तर इथून लक्ष ठेवणं किंवा इथून हल्ला करणं, बाणाने हल्ला करणं किंवा गरम तेल ओतणं वगैरे ह्या गोष्टींसाठी हे झरोके वापरले जायचे. या बुरुजावरून वरती जाण्यासाठी ह्या अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या. हा किल्ल्याचा दामगुडे बुरुज. इथलं बांधकाम बऱ्यापैकी शाबूत दिसतंय. त्यावरचा चुन्याचा घाणा. किल्ल्याच्या बांधकामासाठी जो चुना मळला जायचा, तो चुना ह्या घाण्यामध्ये मळला जायचा आणि हे त्याचं दगडी जातं. हे जातं बैलाच्या मदतीने गोल फिरवलं जायचं आणि चुना मळला जायचा. गडावरती हे जे किल्ल्याची माहिती देणारे जे ऑडिओ बॉक्स बसवलेत, हे शिवकार्य प्रतिष्ठान ह्या संस्थेने बसवलेत. त्यामुळे त्या संस्थेचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. गडाच्या ह्या भागामध्ये हे असं एक खोदीव पाण्याचं टाकं आहे आणि ह्या टाक्यामध्येही बऱ्यापैकी पाण्याचा साठा आहे. गडाचा आकार बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे इथे शिबंदी ही खूप होती असेल त्यावेळेला आणि त्यामुळेच इथे पाण्याचाही मुबलक साठा करणं अनिवार्यच आहे. त्यामुळे इथे बरीचशी पाण्याची टाकी दिसते. गडावरती इथे हे एक पाण्याचं मोठं टाकं आहे आणि ह्या टाक्यातून जेव्हा पाणी ओव्हरफ्लो होईल तेव्हा ते असंच पुढे इथून ओव्हरफ्लो होऊन हे
या इकडच्या इथून हे असं ओव्हरफ्लो होऊन हे पाणी वाहत या इकडच्या टाक्याकडे जाईल, अशी ही इथली पाण्याची रचना केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच पाण्याच्या टाक्याला लागूनच हे असं एक दुसरं पाण्याचं टाकं आहे वरच्या साईडने, ज्याच्यामध्ये फक्त एक दगडी भिंत आहे, जी कोरीव भिंत आहे, जी बांधलेली नाही आहे. आणि इथंही एक छोटंसं पाण्याचं टाकं दिसतंय भिंतीमध्येच. ह्या इथे पण एक पाण्याचं एक भुयारी टाकं दिसते. त्या गडावरती पाण्याची 3 ते 4 भुयारी टाकी आहेत. आता इथं जो आता हल्ली पंप बसवलाय पाणी काढण्यासाठी, हा इलेक्ट्रिक पंप नाहीये, तर तो आपल्या पायाच्या ताकदीनेच ह्याच्यातून पाणी काढायचे. हा इथे एक सायकलवाला पण पंप बसवलेला आहे की जो पेडल मारून तो पंप चालू होईल. गडावरती जेवढा राबता असेल, जेवढं सैन्य असेल, जेवढे घोडेस्वार जेवढे इथे असतील, तेवढं पाण्याची व्यवस्था मजबूत असली पाहिजे. आणि ते ह्या गडावरती इथे आपल्याला दिसतं. इथे पाण्याची इतकी टाकी आहेत की वर्षभर एवढ्या शिबंदीसाठी, एवढ्या लोकांसाठी पाण्याची कधीच कमतरता भासणार नाही, एवढा पाण्याचा स्टॉक ह्या गडावरती दिसतो. दगडामध्ये पूर्णतः कोरीव काम करून हे दगड पूर्ण कापून ही पाण्याची टाकी बनवलेली आहेत. आणि ही दगडात कोरलेली पाण्याची टाकी हीच ह्या किल्ल्याचं ऐतिहासिकत्व सप्रमाण आपल्याला दाखवून देतात. किल्ल्याच्या 3ऱ्या दरवाजावरती असलेल्या फारशी शिलालेखाप्रमाणे हा किल्ला 1056 ह्या सालातला आहे. आणि हे ह्या पाण्याच्या टाक्यांवरून पण कळतं, कारण हे असं जे कोरीव काम, दगडात कोरलेलं जे काम आहे ते हे असं ह्या काळामध्येच होत होतं. नंतरच्या काळामध्ये कोरीव काम कमी झालं आणि दगडी बांधकाम सुरू झालं. इथंही हा एक ऑडिओ बॉक्स आहे आणि हा किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूचा पाटणे बुरुज. हा ह्या किल्ल्याचा वाघजाई बुरुज. आणि ह्या बुरुजावरती पण जाण्यासाठी दोन्ही बाजूनी या अशा पायऱ्या आहेत. ह्या बुरुजाला जे टेहळणीचे जे झरोके आहेत ते एका विशिष्ट कोनामध्ये ठेवलेले आहेत. हा इकडे ह्या लेफ्ट साईडच्या कोनामध्ये वळवलेला झरोका आहे. इकडचा झरोका हा पूर्णतः राईट साईडने वळवलेला आहे. वाघजाई बुरुजावरून दिसणारं हे विहंगम दृश्य. वातावरण तेवढंसं स्वच्छ नाही आहे, त्यामुळे आजूबाजूचे किल्ले तेवढेसे क्लिअर दिसत नाही आहेत. कदाचित संध्याकाळच्या वेळेला वगैरे आजूबाजूचे किल्ले स्पष्टपणे पाहता येतील. ह्या किल्ल्यावरून केंजळगड, महाबळेश्वर, प्रतापगड, रायरेश्वर हे किल्ले पाहता येतात. ही ठिकाणं पाहता येतात इथून. गडाच्या ह्या भागामध्येही कुठल्या तरी वास्तूचे अवशेष दिसत आहेत. किल्ला मोठा असल्यामुळे ऑफकोर्स या गडावरती खूप साऱ्या वास्तू किंवा वाडे होते आणि ठिकठिकाणी त्यांचे अवशेष दिसतात इथे. किल्ल्याच्या पूर्वेकडील भागामध्ये ही अशी प्रशस्त अशा मोठ्या दगडांची तटबंदी दिसते, परंतु आता ही तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली आहे. म्हणजे हा भाग बघा, इथून ही तटबंदी पुढे ढासळली आणि तिकडे समोर तटबंदीचा थोडा भाग दिसतोय.
इथे असं एक पाण्याचं टाकं आहे जे इथून पायऱ्याने खाली उतरता येईल. इथे पाण्याचा स्टॉक पण आहे, पण आता पाणी खराब झालं इथलं. गडाच्या ह्या भागामध्येही काही वास्तूंचे अवशेष दिसत आहेत. तटबंदीचे हे जे दगड आहेत ह्यांच्या साईजवरून त्यावेळच्या लोकांच्या कामाची कल्पना येऊ शकते. गडाच्या पूर्वेकडे हा इथे असा चोर दरवाजा आहे आणि हा दरवाजा इथून उतरून आपण इथे बाहेर पडल्यानंतर आता इथे खाली पायऱ्या दिसत नाहीयेत, परंतु त्यावेळी काहीतरी अरेंजमेंट होती असेल की चोर दरवाजाने उतरलं की इथून खाली जाता येईल, खाली गावामध्ये उतरता येईल, अशी व्यवस्था त्या काळी नक्कीच होती असेल. चोर दरवाजा पाहून आता आम्ही इथून पुढे निघतोय मुख्य दरवाजाच्या दिशेने. गडाच्या ह्या भागामध्येही काही वाड्याचे अवशेष वगैरे दिसत आहेत. गडाच्या पूर्वेकडील भागामध्ये हा आणखीन एक बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला बुरुज आहे. याचं नाव सर्जा बुरुज. आणि ह्या सर्जा बुरुजावरती आमचा सर्जा तिकडे बघा उभा राहिलाय. सर्जा, वाऱ्याचा झोक आला तर जाशील खाली. हो, काय पण बोलू नका ना, व्हिडिओ मध्ये येतंय ना भाऊ. हा किल्ला संपूर्णपणे फिरण्यासाठी कमीत कमी 2 तासाचा वेळ लागू शकतो, कारण किल्ल्याचा आवाका फार मोठा आहे. हा किल्ला कमीत कमी माझ्या मते 20-25 एकरांमध्ये त्यापेक्षा जास्तही आकाराचा किल्ला आहे. आणि किल्ल्यावरती अजूनही बरेचसे अवशेष पाहण्यासारखे आहेत. त्यामुळे हे सगळं जर फिरायचं असेल, हे सगळं जर हा इतिहास जर न्याहाळायचा असेल, पाहायचं असेल, तर कमीत कमी 2-3 तासांचा टाईम काढून आलंच पाहिजे, तरच आपण हा किल्ला पूर्णतः पाहू शकतो. गड फेरी करत साधारणपणे आता 1 वाजलाय आणि उतरायला आम्हाला एक साधारण अर्धा-पाऊण तास तरी लागेलच. त्यामुळे एक साधारण 1:45च्या आसपास वगैरे आम्ही गडावरून खाली उतरू आणि त्यानंतर आमच्या नियोजनाप्रमाणे जे पण पुढचं ठिकाण आहे तेही करायचे आणि ते करून तिथून आम्हाला मुंबईसाठी निघायचं आहे. तर आता आमची गड फेरी पूर्ण झाली आहे आणि आता आम्ही फिरून परत मुख्य दरवाजापाशी आलो आहे आणि आता इथून आम्ही गड उतरण्यास सुरुवात करू. गड फेरी पूर्ण झाली आणि आता गडावरून खाली उतरायला सुरुवात करतो आहे. माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळत जातील. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला तुमचे कमेंट्समध्ये मला तसं कळवा. व्हिडिओला लाईक, कमेंट्स करायला विसरू नका आणि आठवणीने माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. अरे हे बघा, आणखीन या जाळीमध्ये भरपूरसे लावा पक्षी बसले होते आणि आमची चाहूल लागताच ते इथून आता उडून गेलेत. मित्रांनो, खरं सांगायचं तर मला पावसाळ्यातल्या ग्रीनरीपेक्षा ह्या कडक उन्हामध्ये असं डोंगर फिरणं, गड किल्ले फिरणं हे ह्या
कडक उन्हामध्ये करणंच जास्त आवडतं.